रे राजा गावचा सफळता रे गावाचे पाडा रे राजा गावचा सफळता रे गावाचे धनगर कुठे बसलाय माझा धनगर कुठे बसलाय ग बाजूला बसलाय कुठे बसलाय दाखवशील का स्थान माझं ए बहिणी बोल बोल या सगळ्यात बहिणी सांग मला धनगर बोल बहिणी धनगर कुठे बसला बोल बहिणी बोल बहिणी कोण आली तू कोण आली मग बोल माझा धनगर कुठे बसला बोल कुठे माझा धनगर बोल बोल बहिणी कोण आले तू बोल माझा धनगर कुठे सांगा तुझ्या बहिणी आता माझा धनगर बोल बहिणी त्या बहिणीने सांगा मला सांगाल का बहिणी हा कुठं बसलाय मग विचार तुझ्या लेकरांना विचार अरे बहिणींनो किती जीव गेले ग तिथं सांगाल आले ना तुम्ही गावाचे आले ना सांगाल का सांगाल का बहिणींनो गावाची पांढारी गावाचा सफळता अरे जेजुरीच्या वाट माझी झोपडी झोपडी जेजुरीच्या वाट माझी झोपडी हाती काठी पायी थोडा पाठी घोंगडी मी धनगरी धनगरी मी टक मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला 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 शिवावतरी मातंड मल्हारी शिवावतरी मातंड मल्हारी मनात ठेवलं बांगला टक मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला टक मारून
नवजिकली माळचा राणी 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 परभणी गोड्याला परभणी गोड्याला टाका मारून घोड्याला खाली बसा पांचांना दिसत नाही बोला किती बहिणी बसल्यात किती बहिणी आहेत सांगाल का गाव पांढरे आल्यात ना तुम्ही सांगा आम्हाला किती बहिणी आहेत सोबतीला सांगाल का गाव पांढरीच्या तुमच्या सोबतीला किती बहिणी बसल्यात सांगाल का चला ठीक आहे चला काना ठीक आहे गाव पांढरी आल्यात माऊली तुम्ही गाव पांढरी कोणत्या रूपाच्या हा गाव देवी गावाची पण कोणतं रूप तुझं रूप तर सांग मला सांगा रूप भवानी आई म्हणजे कोणत्या रूपाची तुळजाभवानी रूपाची मग हा नाही भवानी आई पण कोणती भवानी आई माऊली तुम्ही सांगा आई गावदेवी आल्यात तुम्ही मग या देवारी बसतानी या मंदिरी बसतानी कोणत्या रूपाचे आहेत तुम्ही हा लक्ष्मी रूपाची आहेत सोबतीला कोण बसलाय हा कोणत्या रूपाचा हा भगव रूपाचा माऊली तुम्ही कोणत्या रूपाच्या बसल्यात आहेत मंदिरी देवारी जरीमाई रूपाच्या तुमच्या सोबत कोण बसलाय मासोबा रूपाच्या भवानी रूपात गावदेवी ही कोणत्या रूपात लक्ष्मी रूपात महालक्ष्मी आणि त्या जरीमारी रूपात माऊली तुम्ही यायचे का पुढे आनंदाने गाय गाणे ते झाड सोडतंय धरतंय बसत घ्या गावातून फिरत आला मरीचा नाव नाही घ्यायचं कोणत्या देवीचं आपल्याला फक्त गावदेवीचं नाव घ्यायचंय रूप विचारायचे त्याला तू सवली अंबाबाई गे देवी तू सवली अंबाबाई गे देवी तू सवळे अंबाबाई गा देवी तू सवळे अंबाबाई गा देवी तू सवली अंबाबाई गे देवी तू सवली अंबाबाई गे देवी तू सवळे अंबाबाई गा देवी तू सवळे अंबाबाई गा देवी बोला माऊली तुम्ही कोण आल्यात कोणत्या रूपाच्या नाही नाही तुम्ही गावदेवी कोणत्या रूपाचे आहेत हा शिव हा 7 शिवाराच्या रूप कोणतं हा लक्ष्मी रूपाचं जोडीदार वागोबा जरोक्स मारली आता मला सांगा गावले सर्व तुम्ही
माऊलीच्या अंगात गाव देवी आली. गावाची या गावामध्ये कुठेतरी बसलेली देवी आली. कोणत्या रूपाची? भवानी रूपाची. आई आल्या गावदेवी लक्ष्मी रूपाच्या, वाघोबा रूपाच्या. माऊली आल्या लक्ष्मी रूपाच्या, जोडीदार वाघोबा. जरीमरी आली गावदेवी जरीवर रूपात, बसलाय वाघोबा. आता मला सांगा, भवानी या शिवारावर बसले का? भवानी आई या शिवारमध्ये बसले का? कुठे गेले बाबा? बाबा ये ये ये. भवानी शिवारावर बसले का? ना आता माहित पाहिजे ना, मला विचारतो मी उत्तर देतो. मला सांगा, भवानी या शिवारावर बसले का? भैरी भवानी या शिवारामध्ये बसले का? हा? भवानी तीच बसले का? मग तिचं मूल स्थान कुठे? मागच्या अंगाला. बरोबर आहे. पण तिला पण तुम्ही गावदेवी बोलता का? म्हणजेच गाव शिवारावर बसले ना ती. बरोबर आहे. या माऊली बोलतात मी लक्ष्मी रूपाचे. लक्ष्मी म्हणजे कोणत्या? तर लक्ष्मी रूपाची कोणती देवी या शिवारावर बसले का? हा, अजून तिचा उलगडा झाला नाही ती कोणत्या रूपाची आहे. तिचा उलगडा झाला नाही कोणत्या, त्यासाठी एवढा कार्यक्रम चाललाय. मग लक्ष्मी रूपामध्ये देवी कुठे बसली का? तिच्या सोबतीला वाघोबा बसला. मग वाघोबा कुठे बसलाय? वाघोबाचं स्थान कुठे आहे शिवारात? कुठं कुठं बोला तुम्ही कोणी? हा, नाही 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 नाही, त्या देविका बोलल्या आम्ही लक्ष्मी रूपाच्या सोबतीला बसला आमच्या वाघोबा. तो वाघोबाचं वनभोजन पहिले करायची का? कुठं करायचं? या मग इथं देवी आहेत का कोणत्या? कमल फुलाचं का तिथं? मग कमला कोण बसते? वाघोबा कुठे बसलाय? मग ते स्थान आता जागरूक आहे का? हा, मग तुम्ही काय बोलता तिला? मग बायाच लक्ष्मी रूपाच्या आहेत ना त्या. जुनं पहिले तिथं कमल यायचं का? मग कमला कोण बसायची? मग ते पाण्यातले अलग आणि पाण्याच्या बाहेरच्या अलग आहेत का? वीर होती का तिथं? वीर. हा, मग दोन झाले ना, दोन आल्यात ना. झेरॉक्स मारल्या ना, ते झेरॉक्स मारल्या. पण रात्या आणि चोख याच्या झाला का इस्तार? माऊली सांगाल का तुम्हीच आम्हाला? म्हणून मी विचारत होतो पहिल्यापासून. आई गावदेवी ह्या पण साथी असं, ही पण आई आहे ना. भैरी भवानी म्हणजे काल भैरी, ही पण आई आहे ना. गावदेवी पण आई आहे ना. पण आई कोणत्या रूपाची? आईच्या सोबत कोण बसलाय? आई कोणत्या रूपाची? तुम्ही लक्ष्मी रूपाची. कोणाच्या सोबत बसल्यात? वाघोबा. वाघोबा कोण बसलाय? तिथं वाघ बरस पहिले करायची का तुम्ही? वनभोजन म्हणजे जेवण द्यायची का तिथं पहिले? मग तुम्ही जर बाबांना खुर्ची देऊन बसवलं तर विचारा ना. अहो 60 वर्षापूर्वी जेव्हा तुमचा गाव जल्ला होता ना, त्याच्या आधी, म्हणून तर बाबांना बसवलंय ना. आता यांचा 50-60 वय झालाय. यांना थोडंफार माहिती पाहिजे होती. यांना माहित नाही, ते पुढच्या पिढीला का माहित होईल? म्हणून मी स्टेप बाय स्टेप घेतला. आधी मान दिला आपण सगळ्या देवींचा. आल्या त्यांना विचारलं, बहिणी तुझ्या सोबतीला म्हणजे या माऊलीच्या सोबतीला किती बहिणी बसल्यात? किती बसल्या? कोणी उत्तर दिला? आता काय आला असं 4 जणी खेळत्यात. तुम्ही का महाराज 4 वार गावदेवीला महाराज काहीच पोट केली नाही. पण गाव शिवाराच्या आई बसले, देवी बसले, ती गाव देवीच असते. का असते? गावदेवी. हे मंदिर आता झालंय. हे मंदिर होतं का पहिलं? हा, झाड होतं का पहिलं? लाकडी होतं. पण त्याच्या 4 भिंती उघड्या होत्या ना. आता उघड्या आहेत का? मग तिचं लक्ष लागेल का 4 दिशेला? उघड्या म्हणजे अर्ध्या भिंती होत्या का? पूर्ण होत्या. कौलारी होतं. बरोबर आहे. मग मला सांगा, ही जशी बसली ती पण तीच आहे ना. जी तल्यातली आहे ती पण तीच आहे. काल बहिरी आहे ती पण आईच आहे. मग याने उत्तर दिलं. काय दिलं? भवानी. कुठे बसले? तर ती कोणत्या रूपाची? मी विचारलं तुझा भवानी काय? नाही बोलते गावदेवी.
बहिरी भवानी रूपाची, बरोबर आहे. मग तिला काय मान देता तुम्ही? हा, मग ते पण लिहायला पाहिजे ना, आपल्याला शोधायला पाहिजे का नाही. या माऊली लक्ष्मी रूपाच्या 2 बहिणी आहेत लक्ष्मी, तल्यातल्या आणि तल्याच्या बाहेरच्या, म्हणजे पाण्यातल्या पाण्याच्या बाहेरच्या. एक येत राहत्या, एक येत चोक्या. हे खाडे ना, मी विचारलं बघा त्यांना, कुठं गेलं, कुठं. मी तुम्हाला बोलू या पाण्याच्या ठिकाणी जायच्या का, त्याचं कारण काय आहे. यांचं रूप दाखवलं. या पाण्यातल्या देवी आहेत. कुठले आहेत हे? वारं असंच पहिल्यापासून खेळते का? किती वर्ष खेळते हे? 6 वर्ष. पण कधी कधी याला विसर बोलापणा येतो का? या दादा, यांना कधी विसर बोलापणा येतो का? कधी असा येतो ना, म्हणजे रागणार म्हणून येड्या बायांच्या सारख्या, बरोबर ना. म्हणून मी कावलं 9 मध्ये का होती, ओय काना गाणं घे एक. असा कधी कधी मी सगळा पोळ करून देतो, सगळा देतो, फक्त सभा ठेवा, उतावील होऊ नका जास्त. हो थांबा ना, मी तुमच्या पद्धतीने चालू. पाणी खोल असलं कसं असतं, शांत, आणि वर असलं का कसं करतं, उतावील करतं. तसं उतावील होऊ नका. नाही, मी राग कधीच करीत नाही कोणचा, फक्त सबर का फल. हा, मी जर हा 24वा कार्यक्रम घेतलाय, रात्री माझा गोंधळ होता, झोपलो ना अजून, फक्त तुमच्या शब्दाकथा मी परत आलोय तर पूर्णच काम करून जाणार, अर्ध काम करणार नाही. उलट यांचीच घेणार, मदतीला नाही येणार. म्हणून एक येडाबाईंचं गाणं घ्या. मी आधी पण घ्यायला लावलं, त्या 9 जणींच्या घ्या. अग कोण बाई आली ग वेडी बाई वेडी, अग कोण बाई आली ग वेडी बाई वेडी, वटाना काढती कोडी ग, वटाना काढती कोड, वटाना काढते कोडी ग, वटाना काढते कोडी. कोण बाई आली ग वेडी बाई वेडी. यांचं ना लक्ष्मी रूपाचे आहेत, पण आपल्या वेड्या बाया राहिलेल्या तसं बघा, छंदाच्या बाया त्या पण सोबतीला यांच्या. कधी कधी न सांगता असं फिरणं, विसरणं करणं. या ना जरा समोर, राग नका मानून देऊ, तुम्हाला मोकळा करून देतो मी. नाही लाजता असतं ते आलं असतं का तुम्हाला? जाड तुमचं मोकळं करून पाहिजे का नाही. मला एवढं सांगा, ह्या 6 वर्ष केलं, पण याच्या आधी कधी असं विसर बोलपणा किंवा वेगळंच वागणं असं व्हायचं का? कधी कधी कोपऱ्यात जाऊन बसायचं का रडत? आता बसा ना 2 मिनिटं, आपण बोलू जरा. नाही कसं एक क्लिअर करू, फोन पण करू, पण क्लिअर पण करू. तुमचं बेड्यावर घर बांधलंय का? बेडा होता त्याच्यावर घर बांधलंय का? हा पण तो जो पहिला घर होता तो बेड्यावर होता का? मग त्या घरात काय होतं का तुमच्या? महाराज पुंठावा, तुमचं घर बेड्यावर होतं का पहिलं? मग त्या घरात म्हातारं काय मानपान द्यायचं का? काय येलभूत होतं का? काय होतं काय? मानपान द्यायची का तिथं? कोंबडा काही गोड मलिदा बिलिदा? मग कमी वयात कोण मारलं तिथं? कारण यांचं कसं आहे, येड्या बाया पण आहेत, त्या 7 बहिणी पण आहेत. कोणत्या? लक्ष्मी रूपाच्या 7 बहिणी, म्हणजे त्या पाण्यातल्या आणि 2 याच्या आहेत. यांचं का मला दाखवतं माहितीये का? तुमचं आडनाव खाडे ना, तुमची खाड्यांची 3-4 तरी अशी झाली असती. कुल्ले होत कुठं? म्हणजे तुमचं रूपच तसं रेणुका मातेचं आहे तिथे. तर यांचं काय आलं माहितीये का? येतं आपण मोकळं करूच, पण तुमच्यासाठी सांगतोय, यांचं जेव्हा झाड येते ना, तेव्हा त्या येड्याबाय येतात. येड्याबाय म्हणजे काय? यांचं काहीतरी छंद राहिले. माहेर कुठलं? अंधाड. यांचं विहिरीमध्ये कोण बुडलं होतं? पडलं होतं का कोणी विहीर पाण्यात? मग घराच्या समोर विहीर आहे का? घराच्या समोर विहीर आहे, मग त्याच्यात कोण पडलं होतं का? मी पोहोचलो का नाही 2 मिनिटात? विहीर आहे का नाही घराच्या समोर? मग त्या घरामध्ये काय उठतं का जुनं? तुमचं आजोल, आईचं, आजीचं काय बोलायची त्याला तुम्ही? मी काय विचारतोय, तुम्हाला मोकळं व्हायचं का नाही? आजीचं का आजोल होतं का? असं घर होतं, घराच्या समोर विहीर होती, बरोबर? त्या विहिरीमधल्या काही आवाज यायचा का? नाही माहिती. सांगतो यांचं कसं माहिती का? यांच्या छंदाच्या बाया
राहिल्या येड्या बायांचं. पण यांना साथ देते या शिवाराच्या साथी बहिणी किंवा ते जे कमल जिथं फुलायचे तिथे जी देवी आहे ती यांना मदत करायची. पण तिच्या जोडीला बसला जो वाघोबा. बरोबर आहे. आता का आलं ही पण येते ना ही पण येते म्हणजे हे रूप लपून ठेवते ती. कोणतं ते येडे रुपये लपून ठेवतं का यांचं का तर राहिलंय किंवा माहेरचं का तर सोबतीला आलंय. झोपेमध्ये कधी यांना दाबल्यासारखं व्हायचं का? हा आणि माऊली आल्यापासून माऊली सांभाळतात पण कधी असं दाबल्यासारखं उठवायचं का कधी? मग आता तुम्ही सांगतो तेवढं कराल. यांच्या येड्या बायांच्या छंदांच्या पहिले क्लिअर करून घ्या. माऊली साथ देतेच पण यांना आधी लय दाबलंय. कधी कधी असं फिरून जाणं येणं तेनं बरोबर. मग आता तुम्हाला रस्ता मोकळं पाहिजे का नुसतं खेळतं पाहिजे? हे भंडारा घ्यायचा माऊली दोन्ही हाती घ्या. या इथं किती मुलं किती गेली किती गर्भ? हा टोटल मुलं किती? 6 गेली किती? ऐका थांबा ना. तुम्हाला रस्ता मोकळं पाहिजेत ना. माऊलीला एक सांगा साकडं घाला. माऊली जे का असेल नसेल जिथं आले तिथं जाऊ दे. माझं रस्ता मोकळं करून दे. नाही याच्या पुढचा रस्ता मला मोकळं करून दे. मुली किती? लग्न कोणचं आलंय? एकीला काय त्रास आहे? एकीला त्रास. बारकीला का काय त्रास आहे? हा काय तर तकलीफ आहे ना पोटाची कसली तरी. साकडं घाला. माझ्या लेकी बाईला पण काय नको. आल्या पाहिली जा तुझं का असं मी करून देईल. काय बोलणार? एकीला त्रास आहे बारकीला. इकडं तर तिकडे ट्रान्सफर झालंय. हा साकडं घाला दोन्हीकडं. जास्त ना आता सांगतो तुम्हाला. 2 बहिणी आहेत त्या. ह्या पण द्या ना त्या पण द्या. एकीला काय देता तुम्ही? ज्या आहेत वाघोबाच्या जवळच्या त्यांना काय देता? खोबऱ्याची वाटी आणि गुल. त्याच्या व्यक्तीला घुगऱ्या काय द्यायची का तिथं? विचार ना बाबांना. स्टँड दिलाय ना. हा 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 तो शांत बसा. हा 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 सांगतो ना मी. आपण गोंधळ कशासाठी घेतलाय तुम्ही सांगू नका. मी सांगतो गोंधळ कशासाठी घेतलाय. आपल्या आईंची ओळख करण्यासाठी. ही झाडं खेळतात. कोण खेळतात त्यांची ओळख काय आपल्याला माहिती झाली पाहिजे का नाही. नुसता गोंधळ घातला का आपण? मी प्रत्येक झाडाची ओळख देणार. स्थानाची ओळख देणार. आता तुम्ही काय मानपान देताना पहिल्या काय द्यायची हे पण सांगणार. तर मला विचारा बाबांना पहिलं काय द्यायची तिथं? घुगऱ्या म्हणजे काय तर तिखट बोलतात त्याला. डाळ कोणती असायची? घुगऱ्या म्हणजे कसली डाळ? हरभरा कसा असो? तामसी गा ओ महाराज मालकरी ना तुम्ही? हरभरा तामसी गा हे असतंय. तामसी असतो तो. तामसी म्हणजे काय? तिखट. आणि गुल असतो हा गोड असतो. म्हणजे रातीला काय देतात? चण त्याला तामसी बोलतात. आणि गुल याला रात्या आणि चोख्या होत्या. एक तिचा शिपाई रात्या आहे ना एक चोखे आहे त्याला काय बोलतात तुम्ही? साती बहिणी. पण मी काय बोलतोय राती आणि चोखी म्हणजे लक्ष्मी 2 रूपाच्या. पण तिथे लक्ष्मी जिथं होती तिथं कमलाची फुलं यायची का नव्हती? यायची. हा ती एका साईडला पण त्याच्या आतमध्ये एक देवी आहे ना बाहेर एक आहे. हा आणि तिथं काय निघतं? ससा निघायचं का पहिल्या बाजूला? ससं राहायचं का तिकडे? ससं. हा म्हणजे कारण तिथं बाजूला खेळाडू पण आहे तो नंतर सांगल. माऊली चला यांचं आडनाव काय? आडनाव हा इकडचं काय? भंडारा घ्या ना. दोन्ही हाताने घ्या. जे का असेल माझं मलाच दे. जे का असेल माझं मलाच दे.
जी काय इड्यापिड्या घाण असेल तुझ्या पायाखाली घे. कोणाला साकडं करायचं? जी लक्ष्मी आहे येते तिला. आता मला एक सांगा, तुम्ही यांचं मालक कोण? आलं नाही. मग आता तुमचं वार किती वर्ष केलतंय? 7 वर्ष झाली. फिट कोणला यायची का? चक्कर कोणला यायची नाही ना? तुमची घरं 2च का? हा, इथं किती घर आहे? एकाची. 2 खोप नाही ना त्याच्यात? मग आता भंडारा व्हायचा तुमच्या घरापुरतं तुम्हाला, माझ्या पुरतं मला. पहिले माझ्या झाडाचं रक्षण, मग याचं रक्षण. चला असताना बोला माऊली. आता काय सांगितलंय नी? भवानी नाही, लक्ष्मीला 2 गेल्या. तुम्हीच विसरलं. भवानी म्हणजे आपण काय बोललो? कालभैरी. मग तुम्ही कालभैरीला काय देता? शेंदूर देता. बाबा हे वयस्कर म्हटलं विचारा, तिला मलिदा द्यायची का पहिले? आणि काली तलक सोडायची का? विचारा ना. वयस्कर बसलेत ना, लय बोलत होते सगळ्यांना. विचारा. मी सांगतो होतो कशाला काय काय द्यायची. काली तलक सोडायची का? तिला बोलतात कालभैरी. मलिदा कशाला द्यायची? तिच्या गवल्याला. 7 बहिणी 8वा काना. काना कुठे आहे मग? काना कानोबा रूपानी, पण तो काना नाही. कानोबा रूपानी पण म्हणजे झाडाने ओळख दिली, पण झाडाचं स्थान कुठे? हा, कुठं? मग त्याला काय देता आता सध्या तुम्ही? फक्त नारळ देता. नारळ भागेल का? पहिले तुमचं पूर्वज म्हणजे 2 पिढी 3 पिढीमध्ये मलिदा द्यायची. असं पलसाचं पान ठेवून 5 मुटकुलं ठेवायची, अगरबत्ती लावायची, शेंदूर लावायची. पण तो काली तलक द्यायची का पहिले? विचार ना बाबांना. मग लिहा ना. मग आपण कोणाला ऑब्जेक्शन असेल तर उत्तर देईल ना. माऊली भंडारा घ्यायचं. आडनाव हा यांचं घरचं कोण आहे? यांच्याकडे 2 रुपये आहेत. यांचं कुलाची देवी पण येते आणि तीच भैरी भवानी पण येते. शिवाराच्या बाहेर ती, तर यांच्या कुलामध्ये पण काली तलक देत असते. आता देता का? चालक मालक. बाबा किती वर्षापासून केलं त्या? 8 वर्ष. यांच्याकडे 2 रुपये. देवाऱ्यात बसताना तुळजाभवानी आणि बाहेर बसताना जी सांगितली कालभैरी, म्हणजे यांच्याकडे येणारी सावली. पण आता मला सांगा, इकडे काली तलक बंद केले, तुमच्या देवारी काली तलक द्यायची का पहिले? दिलीच नाही. हा, यांच्या जोडीला इथं कोण बसला माहिती का? गवली बसलाय. काना गवली. तुमच्या देवारी नाथ बसलेत का? काना बसलाय का? तोच घेतला तुम्ही. तो कसा आला तुम्हाला समजला? आला एक आणि घेतला एक. आधी विचारू कोण आहे? कोण आले? तो कोण आले? कोण? खाली बसा, खाली बसा, खाली बसा. कोण आले? बोला कोण आले? वाघ्यान मागची मंडळी खाली बसा. कोण आले सांगा आम्हाला. डायरेक्ट कानून चॅटच घेतलं ताई. काना कोण आला बघायचं. बोला कोण आले? कोण आले? कोण आले? आम्हाला ओळख द्या. तशी नाही ओळख आम्हाला समजायची. जीभ कालिका पण काढते, जीभ वाघो पण काढतो. बोला कोणता रूप आहे? गावकऱ्यांना सहकार्य करा. बोला. हा मग
आम्हाला सांगाल का कोण बसलाय तिथे? कोणाला माहितीये का ना? येत बा यांचा जोडीदार आहे तो. घे गाणी त्याचा. या 4चा 5वा आहे. घ्या. ही मागची मंडळी बसा ना इकडे जरा. आम्हाला आमची मंडळी दिसत नाही कोणी काय ती का ना वागोबा. अरे ये रे माझ्या भगवा देवा ये रे माझ्या भगवा देवा ये 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 देवा टाळ करण्यापेक्षा आम्हाला एक सहकार्य करा. ते झाडाने कुठं गेलं? पिंपला खाली गेलं. अजून दुसरं स्थान कोणतं गुप्त आहे का आपलं? सांगाल का? देणार शोधून. चला मग घ्या रानावनात एकच झाड जाणार. जा महाराज सोबत घ्या. द्या रान मोकलं. जा देवा दाखवा कुठं दाखवा. चला पुढं काना वागोबा देवाचा उद्या. अरे रानावना तुडवीत वाट. बाकी झाडांना पाडवायचं ना कोणत्या. इथं अडवत हे झाड जाऊन आले ना एक चान्स. या गाणी खाली बसा. बाकी रानावना तुडवीत वाट. रानावना तुडवीत वाट. रानावना तुडवीत वाट. रानावना तुडवीत वाट. वासनी आल्या पाट पाट. वासनी आल्या पाट पाट. तिकडे नवसराया तिकडे नवसराया आल्या जाईन. अरे ठाण डोंगरी मांडिल माझ्या भगवा देवन. 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 मला सांगा आता कार्य घेतलं आनंदाचं. एवढं बालकांनी तुमचं सर्व केली सेवा केली सर्व केली. मग पुढचं मार्ग आम्हाला 4 जणी देणार का? ही 4 झाडं आलेत. मग मला सांगा तुमच्या सोबतीला कोण बसलंय? वाघोबाई बरोबर आहे. आणखी कोण बसलाय सोबतीला? गाडीवान कोण आहे तुमचा? माऊली गाडीवान कोण आहे? तुमचा गाडीवान कोण आहे? कोण? घोडेवाला. माऊली तुमचा गाडीवान कोण आहे? तुमचा हा तुमचा गाडीवान कोण आहे? कोण? तुमचा गाडीवान कोण आहे? मसूबाई. 4घांची नावं लिहा. 4घांचे लिहा. ही व्यक्ती कोणाच्या घरातली आहे? ही व्यक्ती कधी अशी रागामध्ये पाण्याच्या ठिकाणी घेतली का कधी? खाडे कंपनी या कधी रागामध्ये किंवा निघून जायच्या का अशा कधी पाण्याच्या ठिकाणी? नाही ना. हा पेन नवी घेतली. ही 4 माणसं तुमची माहिती आहे. यांचं गाडीवान घोडोबा, यांचा घोडोबा, यांचा घोडोबा, त्यांचा मसोबा बरोबर आहे. मग माऊली आता आम्हाला सांगा या स्थानाला आम्ही बसलो. आपण जागरण गोंधळ इथं घेतलाय बरोबर आहे. मग तुम्ही ज्या स्थानात बसले ते आपण घट मांडलाय. याच्या मागच्या अंगाला काय देणार काय गावकऱ्यांना ओळख? हा कोण सांगाल? याच्या मागच्या अंगाला किंवा याच्या मागच्या या मंदिराच्या मागच्या अंगाला कोणती शक्ती आहे सांगाल का? द्या गाव दिला एकदा येऊ दे. द्या खाद्यावर बोलला मर्याईन झुपलं रेड्याला. बसली गाड्याला गावदेवी आली वाड्याला. बसली गाड्याला गावदेवी आली वाड्याला. बसले गाड्याला गावदेवी आली वाड्याला. बसले गाड्याला गावदेवी आली वाड्याला. बोलला मर्याईन
तुम्हाला विचारतोय, तुम्ही आनंदाने आलेत का? आपल्याही आनंदाने आले का? हा, मग देवा तुमच्या सोबत कोणी आलंय का दुसरं? तुम्ही झाड आले, वाघोबाच्या सोबत दुसरं कोणी आलंय का? माऊली विचारत आहे ना, तुम्ही आले, मग तुमच्या सोबतीला आणखी कोणी आहे का? हा, एकटेच आलेत. मग आज शिवार मोकळं करून देणार? घ्या वाघोबाचा एकदा, मग गाव द्यायला घेऊ आपण. ये रे ये माझ्या वाघोबा देवा ये, ये रे ये माझ्या वाघोबा देवा ये, ये माझ्या वाघोबा देवा ये, ये रे माझ्या वाघोबा देवा ये, ये माझ्या वाघोबा देवा ये, ये रे ये माझ्या वाघोबा देवा ये, ये रे माझ्या वाघोबा देवा ये, ये रे माझ्या वाघोबा देवा ये. मला ही लाईन जरा मोकळी करून द्या. ही लाईन जरा मोकळी करा. आता आपण अशी जागा सोडा. थांबा, तुम्ही बसा. हो महाराज बसा. मी बसतो, तुम्ही पण बसा. लोकांना समजेल बरोबर. थोडी मोकळी अंकल करून द्या. वागवा देवा, तुम्ही जर आलेत तर मला सांगा, आईच्या सोबतीला तुम्ही बसलेत बरोबर आहे. मग आणखी कोण कोण बसले सोबतीला? हा, करा शिवार मोकळं. जाओ, जा शिवार मोकळं करून द्या. बघा कुठं कोण लपलंय का? बघा, आईच्या जोडीदार कुठे लपलाय का चेक करा. बघा बघा, रस्ता खुला द्या, रस्ता खुला द्या जरा. बघू द्या खोदून कोण काढतंय का, मला पण बघायचं कुठं काय आहे का. दाखवा देवा, जा रान मोकळं गेलंय तुमचं. खरं जर वाघ शिवाराचा असतील, हा रस्ता मोकळा आहे तुम्हाला. महाराज जा भांडार टाका तिकडं. दाखवा आईचा जोडीदार कुठे. आता खडाव ठेवा देवा, खडाव ठेवून तुम्हाला रान मोकळं दिलंय. बघा आईचं जोडीदार, खडाव नाही न्यायचं. खडाव न नेता जाऊन दाखवा. 4 शिवाराचे 4 आलेत. चला, रान मोकळं दिलंय. आईला तर विचारणारच मी. चला बघूया, मला त्या ओळख कुठं लपलाय. बघा आईचा जोडीदार, जसं तुम्ही तसं तो कुठे दाखवा मला. चला चला, घ्या ना रान तिला मोकळं. घ्या वाघोबाचं गाणं. तू चाल रे चाल वाघोबा देवा, तू चाल रे चाल वाघोबा देवा, एकाने पण उठायचा नाही तर चापकाचा फटका देईल. वाघोबा देवा, ओ महाराज, त्यांना बोलायचं, जर आई इथं बसले तर आईचा जोडीदार कुठे शोधून देणार का? दुसरा जोडीदार कुठे शोधून दाखवणार का? तुम्हाला रान मोकळं सोडलंय. हा, घ्या गाणी आता. तू चाल रे चाल वाघोबा देवा, तू चाल रे चाल वाघोबा देवा, 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 तू चाल रे चाल वाघोबा. आपली 2च माणसं सोबतीला जा. बघूया शोधतात का देऊ. नुसतं काय खेळाचं नाचाचं बघू ना आपण पण. हो, बाकी जायचं नाही कोणी. 2च व्यक्ती, 2 ते 3 व्यक्ती जा. महाराज, हो तुम्ही पुढे नाही जायचं. झाड पुढे जाणार, त्याही एवढ्या एशी मध्ये काय काय ते दाखवून द्यायचं. घ्या गाणं. तुझा आनंद आनंद मांडला, 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 तुझा आनंद आनंद मांडला. आपण तिकडनं कनेक्शन घेऊ. काय चाललंय, काय चाललंय, काय चाललंय.
हा शोधू दे बघू आता वागोबा बरोबर ना देव जर आला तर देवाने शोधायलाच पाहिजे आपण देवीला पण सांगू कुठे येते मी काय बोलतो माहितीये का एक वेळेस नाही देवाला तर चालेल आलाय तर त्याने त्याची ओळख द्यायची चालेल का गावाले देव जर आलं मी तर सांगतो 50 पण वार तिकडून धावत देवी आल्या इकडं मंदिरात गावदेवीचे आता देवीने धावत जाऊन तिथं 2 जोडीदार शोधून दाखवायचं आधी वाघोबाला चान्स दिली आपण याचा आम्ही आहेच पण पहिला मान नाही बघ नाही थांब काय नुसतं गाव गोंधळ घालू फायदा आहे का हो नुसता नाचाचा काय 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 येऊ दे देव पण असेल कधी कधी त्यानंही का आडवा असेल त्याचा उलगडा पण करू पण एवढा खर्च केलाय तर काय तरी त्यात ते पाहिजे ना शोधा आपलं काय झालं समजायचं नाही या गाणं चालू राहू द्या भक्ताच्या वाड्याला भक्ताच्या वाड्याला